नमस्कार मित्रांनो, मी विजय डावंगे. शब्दचिंतन. आजचा विषय आहे विनम्रता. मित्रांनो, ज्यावेळेस महापूर येतो, महाप्रलय येतो, तेव्हा त्या महापुरात मोठमोठी झाडे वाहून जातात, परंतु त्या नदीच्या पात्रात असलेले लव्हाळ्याचे झाड त्या प्रवाहाच्या दिशेने आपल्या लवचिकतेमुळे झुकून जातात आणि पाऊस पूर उसरल्यानंतर पुन्हा ताठ मानेने उभे राहतात. मित्रांनो, विनम्रता हा माणसाची कमजोरी नसते. विनम्रता म्हणजे त्या माणसाच्या मनाचा कणखरता असते. विनम्र माणूस कुठल्याही प्रसंगाला विचलित न होता कणखरपणे सामोरे जातो. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आलिया भोगासी असावे सादर, येते पाहिजे जातीचे, नवे कार्य हे हिऱ्या गपाडाचे. मित्रांनो, जो विनम्र मनुष्य एखाद्या आपल्या विजयात किंवा आनंदात होरपडून न जाता, उन्माद होता, शांत चित्ताने त्या विजयाचा आत्मसात करतात, त्याचप्रमाणे पराजयात ढासळून न जाता, विचलित न होता तो पराभव शांत चित्ताने पचवतात. असेच माणसं आपल्या आयुष्यात कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी तत्पर असतात. मित्रांनो, विद्या जी आहे, असेच प्रज्ञाशील नम्र लोक आपला बुद्धी आणि हृदय आणि आत्मा यांना एकत्र करून शांत चित्ताने प्रज्ञाशील बनून बुद्धी स्थिर ठेवून आत्मसात करण्यासाठी सदैव तत्पर असतात. आणि हेच यांचं स्थिर बुद्धी कुठली विद्या ग्रहण करण्यासाठी आतुरलेली असते. आणि हेच लोक पुढे विद्वत्तेच्या दिशेने मार्गक्रमण करत असतात. मित्रांनो, म्हणून म्हटलं जाते, विद्या विनम्रते शोभते. ही विद्या आहे, ही विनम्र माणसाचं लक्षण आहे. असाच एक प्रसंग आपल्याला तुमच्या समोर सांगतो. ज्यावेळेस रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला, तेव्हा रावण मृत्यूशय्येवर पडलेला होता. तेव्हा भगवान रामचंद्र आपल्या धाकट्या भावाला लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मण, जेवढा रावण हा थोर योद्धा होता, तेवढा तो महान विद्वान पंडित आहे. त्याच रावणाने भगवान शिव आराधना करून शिव तांडव मंत्र रचून भगवान शिवांना प्रसन्न केले होते. या विद्वानाकडनं मला असं वाटते की तू विद्या ग्रहण करावी. लक्ष्मणाला असं वाटते की एवढे मोठे महान भगवान रामचंद्र त्यांनी या रावणाला पराभूत केलं आणि मला त्याच्याकडनं विद्या ग्रहण करण्यासाठी पाठवत आहे, परंतु आपल्या मोठ्या भावाचा आदेश टाळू शकले नाही. ते जोशपूर्ण जाऊन त्या रावणासमोर उभे राहतात. रावण डोळे उघडून बघतात आणि पाहतो आणि डोळे पुन्हा बंद करतो. लक्ष्मणाला थोडा राग येतो. लक्ष्मण परत रामाकडे येतात. बंधू, त्या रावणाने माझ्याकडे बघितलं आणि डोळे बंद करून टाकले. भगवान रामचंद्र म्हणतात, तू त्याला तुझा परिचय दिला नसणार, म्हणून त्याने तुला ओळखलं नसणार, तू तुझा परिचय दे. पुन्हा लक्ष्मण तावातावानं त्याच्याकडे जातात आणि जोशपूर्ण याच्यात म्हणतात, मी लक्ष्मण. पुन्हा रावण बघतो आणि डोळे मिटून देतो. आता मात्र लक्ष्मणाचा फार हा खूप गरम जातो आणि भगवान रामचंद्राकडे येतो आणि म्हणतो, प्रभू, रस्सी जल गई मगर पल नाही गया. रावणाचा अहंकार तीळ मात्र सुद्धा कमी नाही झालेला. तेव्हा भगवान रामचंद्र म्हणतात, तू आपल्याला ज्यावेळेस आपल्या वशिष्ठ ऋषींकडे आपण विद्या ग्रहण करायला गेलो होतो, विश्वामित्र ऋषींकडे आपण ज्या पद्धतीने विद्या ग्रहण करण्यासाठी जो भाव, आदर भाव
आपल्या हृदयात साठवला होता तोच आदर भाव तू रावणाकडे विद्या ग्रहण करताना घेऊन जा. आता मात्र लक्ष्मणाला आपल्या गुरूंच्या आदरभावाचा साक्षात्कार होतो. ज्या पद्धतीने ते गुरु समोर विनम्र होतात त्याचप्रमाणे रावणासमोर विनम्र होऊन म्हणतात, मी मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्राचा धाकटा भाऊ लक्ष्मण, मला माझ्या बंधूंनी तुमच्याकडे विद्या ग्रहण करण्यासाठी पाठवलेलं आहे. मला तुम्ही विद्या देऊन अनुग्रहित करा. आता मात्र रावण थोडा उठून बसतो आणि लक्ष्मणाला नमस्कार करतो आणि आपल्याकडील विद्या ही लक्ष्मणाला देऊन टाकतो. मित्रांनो, विनम्रता ही असा हा एक दागिना आहे की तो माणसाला विनम्रशील बनवतो आणि विनम्रशील माणूस या जगात कुठलंही कार्य करून यश संपादन करतो. धन्यवाद.